गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये। मित्रांनो चला तुम्हाला ना आपल्या शेळ्या दाखवतो। हे बघा मित्रांनो, आपल्या शेळ्या हे बघा, ही दोन बैल, ही बैलगाडी बघा, आणि हा शेळ्यांसाठी टाकलेला घास। हे बघा मित्रांनो, ह्या दोन पाठी 20,000ला मागितल्या होत्या पण नाही दिल्या। हे पर्यायला म्हणलं आम्हाला ऐकायचेच नाही था। हे बघा मित्रांनो, आपली गावरान गाय। मित्रांनो कांदा पेरण्यासाठी जी रान ठेवली ना, ती रान तुम्हाला दाखवतो। मित्रांनो ही रान ठेवले कांदा पेरायसाठी। ह्याच्यात आऊत हाकले, काकऱ्या हाकल्यात। आता 2 दिवसांनी कांदा पेरायचा आहे ह्याच्यात। ह्यावेळी जरा कांद्याला बाजार चांगले, त्याच्यामुळे म्हणलं चला थोडा कांदा फिरूया। ही बघा मित्रांनो, आपली बैलजोडी 8 दिवस झाले आणली, तर 65,000ला बसली ही। ह्यातला एक बैल मला मारतो, मी त्या बैलाच्या काय लई जवळ जात नाही। घरच्यांना म्हणलं एक बैल मला मारतो, तर घरचे म्हणले तुझा जाऊ नको म्हणले बैलाजवळ, तुला गाढवं घेऊन दिले तर तुला गाढवं बी मारतील, त्याच्यामुळे मी काय त्या बैलाजवळ जातच नाही। हा बैल गरीब आहे, हा बैल थोडा मारतो पण कामाला लेणी बरे, दिवसभर चलतो आवताला काकऱ्याला, कटळत नाही। मित्रांनो बोका शिकार करायसाठी घासात बसलाय, तुम्हाला दाखवतो। हे बघा शिकार करण्यासाठी कसा बसलाय बोका। बोका लय आतमध्ये जात नाही घासामध्ये, त्याला वाटतं लय आतमध्ये गेलं तर माझी शिकार कोणतरी करीन, त्यामुळे ते आपल्या कडीकडीनीच राहतो कायम। झोपला बिचारा बहुतेक। तर थँक्यू मित्रांनो, व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।